संत तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1090 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावात झाला। त्यांचे बालपण अतिशय साधं आणि धार्मिक वातावरणात गेलं। लहानपणीच त्यांना कीर्तन, भजन आणि आध्यात्मिक गोष्टींचा छंद होता। त्यांनी गुरु श्री गाडगे महाराज, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्या शिकवणुकीचा प्रभाव घेतला। लहानपणीच ते लोकांसमोर हरिपाठ, कीर्तन करत आणि समाजाला प्रेम, एकता आणि स्वच्छतेचा संदेश देत। तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचं एक अद्भुत ग्रंथ लिहिला, ज्यात त्यांनी ग्रामीण भारताचं चित्रण आणि आदर्श गावाचं दर्शन घडवलं। त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनातही भाग घेतला आणि लोकांना देशसेवा, स्वावलंबन आणि शिक्षणाचं महत्त्व समजावलं। त्यांनी राष्ट्रसंत हा मान मिळवला, कारण त्यांनी धर्म, समाज आणि राष्ट्र यांचं एकत्रित कार्य केलं। 1988 साली त्यांनी समाधी घेतली, पण त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही समाजात तेजाने झळकतो।